टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी। आज प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेल्या चैत्री यात्रेचा सोहळा आज खरं तर संपन्न होत होता। खरं तर 4 यात्रांपैकी ही पहिली होणारी खरं तर चैत्री यात्रा आहे, त्यामुळं लाखोच्या संख्येनं भाविक आज खरं तर विठ्ठलाचे दर्शनाकरता आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हातात पताका आणि हरी विठ्ठलनामाचा गजर करत खरं तर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भक्तीचा महापूर आलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो। पहाटेपासूनच या यात्रेला सुरुवात झाली असून पहाटे खरं तर चंद्रभागेचं भाविक स्नान करतायत आणि विठ्ठल दर्शनाच्या रांगेत देखील लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। विठ्ठल दर्शनाची रांग जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विठ्ठल दर्शनाकरता जवळपास 8 ते 10 तासाचा देखील कालावधी लागत असलेला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसर असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग असेल, संपूर्ण हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता बघू शकतो की नामदेव पायरीचा परिसर आहे। नामदेव पायरी परिसरामध्ये जवळपास हजारोच्या संख्येनं भाविक खरं तर विठ्ठलाचं कळस दर्शन आणि पदस्पर्श दर्शनाकरता आलेले देखील आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आज विठ्ठल मंदिर समितीने देखील भाविकांची खूप अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळतं। दर्शन रांगेमध्ये भाविकांना सकाळी चहा असेल, नाश्ता असेल, त्याचबरोबर दुपारी फराळाचं देखील नियोजन खरं तर मंदिर प्रशासनाने केलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर महसूल प्रशासन असेल, वेगवेगळ्या नगरपालिका प्रशासन यांनी देखील भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा खरं तर प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आज विठ्ठल मंदिर परिसरात मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आज नदीला खरं तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आज कावडींना देखील स्नान घालण्याची परंपरा असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर ह्या कावडी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांना देखील स्नान घालून ह्या कावडी खरं तर विठ्ठल दर्शन करून पुन्हा शंभू महादेवाच्या यात्रेला जात असतात। त्यामुळे पंढरपूरमध्ये जवळपास 3 ते 4 लाख भाविक आलेले आपल्याला खरं तर आज पाहायला मिळतात। एकूणच सगळीकडे हरिनामाचा जयघोष आपल्याला गाणी पडताना पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिर परिसरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।